मुंबईतल्या पायधुणी या परिसरामध्ये बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला। मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे। शवविच्छेदनादरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळाली आहे। तर फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं काय ते कारण स्पष्ट होणार आहे। मात्र सामान्य अन्नदूषितेमुळे इतक्या वेगानं मृत्यू होणं हे दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। तर आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यानंतर मुंबईमध्ये एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणाचं गूढ हे आता आणखीनच वाढलंय। बघूया। आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं उत्तर मृत्यूच्या 2 दिवसानंतर सुद्धा मिळालेलं नाही। पोलिसांना या प्रकरणात अद्याप तरी काही संशयास्पद आढळून आलं नाही। मुंबईतल्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंब राहत होतं। 25 एप्रिलला अन्य काही नातेवाईकांना त्यांनी घरी बोलावलं होतं। रात्री 10 ते 10:30च्या सुमारास डोकाडिया कुटुंबातल्या सर्वांनी आपल्या नातेवाईकांसह जेवण केलं। जेवणानंतर 5 नातेवाईक निघून गेले। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाऊन डोकाडिया कुटुंब झोपी गेलं। पहाटे 5 नंतर कुटुंबातल्या चौघांनाही उलटी आणि जुलाब सुरू झाली। चौघांनाही दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये त्यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि यांनी जे काही फूड सॅम्पल्स आणि कलिंगडचे सॅम्पल्स आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत। तसेच त्यांच्या शरीरातील सॅम्पल्स सुद्धा जप्त करून या संदर्भाने या अपघाती अनैसर्गिक मृत्यूची चौकशी चालू आहे। या प्रकरणामध्ये ट्विस्ट वाढण्यामागे 2 कारणं आहेत। ज्या नातेवाईकांनी डोकाडिया कुटुंबासोबत जेवण केलं होतं त्या नातेवाईकांपैकी कोणालाही बिर्याणीमधून विषबाधा झाल्याची तक्रार नाही। दुसरं म्हणजे डोकाडिया कुटुंबानं ज्या दुकानामधून कलिंगड खरेदी केलं होतं त्या दुकानामधून कलिंगड खरेदी करणाऱ्या इतर कोणाचीही तक्रार आढळून आलेली नाही। कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला। फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं। कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये। जर ते खूप लाल दिसतंय पण त्याची टेस्ट गोड लागत नाहीये त्याचा अर्थ की तो आर्टिफिशियली केलेला कलर आहे। नंतर कलिंगड कापल्यानंतर 6 तासामध्ये खावं ते फ्रीजर करून ठेवू नये आताच्या वेळी। दोन्ही खाण्यामध्ये जर काही बिर्याणी आणि कलिंगड रिलेटेड काही इश्यू असतील म्हणजे फूड पॉयझनिंग असेल किंवा याच्यावर जास्त वेळ ते कलिंगड उघडं ठेवलेलं असेल त्याच्यावर काही इन्सेक्टिसाइड मारलेले असतील किंवा प्रिझर्वेशनसाठी किंवा त्याची थोडा वेळ जास्त झाला असेल जास्त ऊन असेल तर याच्यामुळे फूड पॉयझनिंगचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वॉमिटिंग लूज मोशन्स होणे आणि याच्यामुळे मेजर या कॉम्बिनेशनमुळे पोटामध्ये खूप गॅस तयार होतो आणि पोट एकदम फुगून जातं। त्यामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्यामुळे झाला की त्यामागे दुसरंच काहीतरी कारण आहे असा संशय देखील निर्माण झालाय। पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाचा विसेरा तपासणीसाठी पाठवला आहे। उरलेली बिर्याणी आणि कलिंगड सुद्धा फॉरेन्सिक तपासणी आणि FDA कडे पाठवण्यात आले। त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल। डोकाडिया कुटुंबानं ज्या स्टॉलवरून कलिंगड खरेदी केलं होतं त्या विक्रेत्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। दरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर पायधुनीमधल्या मार्केटमधून कलिंगड गायब झाले। अनेक विक्रेत्यांनी कलिंगड विक्रीसाठी ठेवण्यास नकार दिलाय। पोलिसांनी या प्रकरणामधलं सत्य समोर आणावं अशी मागणी कलिंगड विक्रेते करतायत। गिराक भी नहीं आ रहे हैं और माल भी नहीं है, फिर आदमी माल लाए बेचे या ना बेचे ये गवर्नमेंट अगर डिक्लेयर करती है तो मालूम पड़ेगा बेहतर।